उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यात घडलेली घटना, ज्यामुळे अंगावर अक्षरशः काटा आला. एका महिलेला किडनी स्टोनचा प्रचंड त्रास सुरू झाला. घरच्यांनी तिला लगेचच जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं आणि तिथून पुढची गोष्ट ऐकाल तर म्हणाल की हा काय प्रकार आहे. कारण तिथून पुढे चक्क सुरू झाला एका बनावट डॉक्टरांचा जीवघेणा प्रयोग. क्लिनिक चालवणारे ज्ञानप्रकाश मिश्रा आणि त्यांचा पुतण्या विवेक, ही काका पुतण्याची जोडी स्वतःला डॉक्टर म्हणवत होती. तपासणी केल्यानंतर त्यांनी घरच्यांना सांगितलं की किडनी स्टोन तातडीनं काढावाच लागेल. एवढंच नाही तर ऑपरेशनसाठी 25,000 रुपये सुद्धा लगेचच उकळले. पण खरी कहाणी तर ऑपरेशन थिएटरमध्ये उघड झाली. महिलेला आत घेण्यात आलं तेव्हा ज्ञानप्रकाश दारूच्या नशेत होते. ना वैद्यकीय ज्ञान ना अनुभव, आणि तरीही त्यांनी मोबाईल काढला, यूट्यूब उघडलं आणि किडनी स्टोन कसा काढायचा याचा व्हिडिओ पाहत महिलेचं चक्क ऑपरेशन सुरू केलं. दारूमधला गुंगारा, अर्धवट ज्ञान असल्यावर जे व्हायला नको होतं तेच झालं. ऑपरेशनच्या दरम्यान त्यांनी चुकीची नसच कापली. प्रचंड रक्त गेलं. दुसऱ्याच दिवशी त्या महिलेचा दुर्दैवी अंतही झाला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी क्लिनिक सील केलं. तपासात लक्षात आलं की विवेक कुमार मिश्रा हा खरं तर एक आयुर्वेदिक रुग्णालयात कर्मचारी असून त्यांच्या नावाचा गैरवापर करून या काका पुतण्यांनी डॉक्टरचा मुखवटा घातला होता. सध्या आरोपी फरार आहेत, पण एका महिलेचं आयुष्य यूट्यूबच्या व्हिडिओवरती आणि बनावट डॉक्टरांच्या लालसेवर अवलंबून संपलं, हा विचारही असह्य. याविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.